ला कशा सगळे मस्त मजेत आणि आम्ही पण खूप छान आहे. कसं चाललंय, काय म्हणतोय पावसाळा तुमच्याकडं? आमच्याकडं तर पावसाळा नाही, तुमच्याकडं पण नसेल. नाही, हे बघा कसं ऊन आहे, उन्हाळ्यावानी ऊन पडलंय आमच्याकडं. आणि मेन पाऊस तर पाऊस नाही आहे, पण आमच्या नळाला 15 दिवस झाले पाणी नाही आहे. येणार रे पिऊ, 15 दिवसापासून आपल्याला पाणी नाही ना. दुसरं पाणी आलं असतं आणि पाणी नाही. काही समस्या आहे आमच्या, आहे ना पिऊ? मुंबईला असं मोजून पाणी देते, दुधासारखं देते का पिऊ? आमचा पिऊ दादा म्हणतो मोजून माजून पाणी चालू आहे. तर बघा आपल्या घरामध्ये काय झालं तुम्हाला मी दाखवते. किडे, हे बघा, हे कशाचा जीव मी तुम्हाला दाखवते. काळं काळं झालेले काही, आणि लय लय होते, लय इतके होते ना भाई. आपले हे प्रकार आहे, याला काय म्हणतात पिऊ? बेड बक्स याला म्हणते, ढेकणं. हे अशा प्रकारचे आपल्या घरामध्ये ढेकणं घालते. हे असं आपण स्प्रे आणलाय आणि चालू आहे आपलं स्प्रे मारणं. आता त्याला आम्ही खूप ज्यादा स्प्रे मारले. बघा कसे त्यांचे घर काळे काळे. त्यांनी मी कधी बघितलेच नाही ते कसे होते काय होते ते पाहिले नाही, त्याच्यामुळे ते जास्त झाले घरामध्ये. आहे. आणि ही एक बाटली आपण आणली होती ढेकणाची, कोणची तरी आहे ती औषध. तर असं औषध एक आणलं, छोटे पावडर आहे, आणि पाण्यात टाकून ते मिसळून मारायचं घरामध्ये. आणि हे एक आणलं होतं मेडिकलमधून. याने पण भरपूर काही मेले, पण कसं इतक्याने होतच होते. कशामुळे झाले काय माहिती, ते काही कळलं नाही. तर म्हणजे आता कमी झाले, त्या दिवशी लय होते, है ना रे पिऊ? इतके होते लय होते. म्हणजे असे आम्ही पकडत होतो एक एक एक. आणि त्याला असं मारलं ना, एवढं ते पडद्यावर जे काळ आहे ना, पडद्यावर सुद्धा होती ती. तुम्हाला म्हटलं इथं आहे का काय, त्यांना असं टच बी केलं ना, त्यांच्या असं शरीरामधून असं रक्त निघतं, टचकन वाजतं असं घाण. लाईटाचं तिथं काळ खूप जादा काळ झाले घरामध्ये. आता घर धुवून काढा म्हणलं, पण नळाला पाणी येणार नाही. आज येईन उद्या येईन, तर 15 दिवस झाले आज आम्हाला पाणी काही नाही आहे. याला जे लाईटीच्या पट्टीला जे दिसतंय का, ते पुरे त्याचे ते ढेकणाचे काळे ओळखणं ते, म्हणजे काळं घर केलं तर त्याने असे कोरलं होते. कसं दिसतंय या पडद्यावर, तर बाप इतके होते. आहे ना रे पिऊ? हा, ते वरतून खाली इथं पडायचे. आणि मेन सगळ्यात जास्त आमच्या पिऊला डसले. अजून बी चावते, ते इतके बेकार चावते ना. राक्षस आहे ते, राक्षस. बघा इथं एक मी आत्ता मारलाय, तुम्हाला मी दाखवते. त्याच्यावर स्प्रे मारला का ते मरून जातो. बघा काय करा बरं गाईजाला मित्रांनो, असं काही झाले कमी मला. आम्ही कम से कम 500 रुपयाचा औषध आणून मारलाय ना. ते बाटल्या आमच्या या लाल कलरच्या बाटल्या 3 आणल्या, आणि शेवटला ती छोटी डब्बी आणली. ते पाण्यात टाकून काढून असं मिक्स करून पहिलं इथं आपल्या या इकड्या पायाच्या खाली होते, ते नंतर वर गेले. आणि मी म्हणजे बघितले होते ते, पण मी पाहिलेच नाही ते कधी याला ढेकणं म्हणतात म्हणून. हे पिऊ दादा जास्त मानला की मला लय चावते मम्मी, लय चावते. हा, हे बघा कसे पिऊच्या हाताला बघा कसे ओळखणं केले ते. हे दिसते की तुम्हाला कसे चावलेत.
इतके चावलेत ना. पिल्ल्याला बी चावली. पिल्ल्याला बी चावले, पण पिल्ल्याला इतके नाही चावले, पिऊला जास्त चावले. मला नाही चावले, मला जास्त तुला, पप्पाला पिल्ल्याला. आणि पिल्ल्याला. पप्पाला बी पायाला चावली, मला पुरंच बदलला चावली. हा पहिलं लाल आहे. मी इतके त्याला शोधते आणि मारते त्याला. हा त्या याच्यावर भिंतीवर याच्यावर लगेच दिसते ती. इकडे एक दिसतंय तुम्हाला, जो मेलेला आहे, मेलेला आहे, त्याला स्प्रे मारला होता मी. पुरे ते नाही असे काळे काळे जे ओळख नाही ते करू ठेवले ते. मला ना भिंती पण धुवून काढायच्या होत्या त्या ढ्याकणामुळं, पण पाणी काय यायना नाही आमच्याकडे. काय झालं का पाणी नाही, पाऊस नाही, कसं काय करावा, कसं जागावा काही समजा नाही. दोंड्याच्या महिना आल्यावर का हा 5:30 झाले. चला आता आपण पप्पा गेले रिक्षा घेऊन आता, पप्पा दिले आम्हाला. आता आम्ही खाणार आहे चिकन 65 ओनली. चला मग बघूया आपलं बनलंय का. आपल्या पिऊ दादाची आज होती एक ख्वाहिश पूर्ण केली मी, तर तुम्ही बघू शकता. आपलं झालं इथं चिकन 65 का. तर सॉरी बरं का मित्रांनो, मला ते म्हणता येत नाही, त्याच्यामुळं थोडासा आपला प्रॉब्लेम होतो पटकन म्हणायला. तर आज बघा 5:30 वाजलेत आणि आम्ही म्हणजे पटकनच बनवून खातोय. ते दादा म्हणे मम्मी मला लई भूक लागली. काय खाते? तळल्याला तोळल्याला. पियुष म्हणतो की तळल्याला असते, स्लॅट खात असते, स्नॅट का काहीतरी मानला तो, स्नॅक का काहीतरी. इकतचे जर आपण आणले ना तर मग ते बरोबर येत नाही, पार्सल आणलेले. तर याला म्हणलं मी की तुला बनवून देते बेटा मी घरी. आपला चिकन 65चा मसाला घेऊन आले मी. आता काही कुठं पण भेटतंय ते, आपल्या दुकानात पण होते. तर 2 पुड्या घेऊन आले. चला आता मी आणि पिऊ आम्ही दोघं खिचवंगे. तोंडाला पाणी आलं ना माझ्या. ते बाकीचे तळते तोपर्यंत आपण चला आपण खाऊया लेग पीस. चला मीच खाते पहिलं. खूप गरम. दिसायला खूप सुंदर आहे, मस्त आहे, एकच नंबर. हवं फोडे तर आधी दाट दुखते. थांब माझी हिरडी फुगलेली आहे. बरं जाऊन आहे. आता पिऊ तोंडाला असं चटक लागलं कसं 2-3 राहील रे. खाऊ दे ना पुरे बाबा. कसे झाले मग पिऊ दादा? एकदम नाईस. असे बाहेर. आज आमचे इथले गेले सगळे लग्नाला. ते काही तिथं शाकपुरी आम्ही खातोय. आहे नॉनव्हेज लोकांची भाजी. हा वाव. चला मग आम्ही खातो. आज रविवार बी होता. आज रविवार आहे आणि बाय गाईज. आणि आपल्या ब्लॉगला एंड करूया आपण. शेअर करा, लाईक करा आणि हक्काने सबस्क्राईब करा, लाईक करा.
नवीन जर थोडा अँगल इकडं काय वर वर हा बघत नसाल तर बघा आणि तुम्ही बघा आम्हाला कमेंट करा ब्लॉग कसे करतो आम्ही काय करतो ते डेकनाईनचं पण तुम्हाला दाखवलंच म्हणजे आता तुम्ही बघतानाच आमच्या घरात कसे डेकणं झाले तर त्याच्यावर उपाय पण सांगा आणि करतो मग आम्ही ते तुम्हाला उपाय कसं माहिती साव सुद्धा दिलेलं द्या हा तर मग चला मग आम्ही खातो चला बाय